हाय मैत्रिणू, कशी आहे? बरं आहे तुम्ही? मी पण बरं आहे मैत्रिणू. हे मैत्रिणू, कशी आहे मैत्रिणू? बरं आहे ना? मी पण बरं आहे मैत्रिणू. आज लक्ष्मी यूट्यूब चॅनलला स्वागत करते तुम्हाला मी. आज बघा मैत्रिणू, मला एकटीने सांगितले का पहिल्याच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे कन्नडमध्ये सांगितले तुम्हाला. एकटी सबस्क्रायबर मला फोन लावून सांगितले, अहो तुमचा व्हिडिओ मराठीमध्ये छान झाले, मग आणि एक व्हिडिओ मराठीमध्ये घाल म्हणून सांगितले मैत्रिणी. त्यासाठी आज मी ते स्वीट करणारी आहे मैद्याच्या पिठानं. आता बघा मैत्रिणी, चला सुरू करूया. त्यासाठी मी मराठी सांगायला लागले. 2 व्हिडिओ मराठीत करून मग नंतर मी कन्नड घालणार आहे मैत्रिणी. आता बघा, 1 कप मैदा घेतलेले आहे मी. 1 कप मैदा, 1 वाटी मैदा आता चाळून घेते मैत्रिणी. तुम्हाला जास्ती लागलं तर करायचा हे असलं तर तुम्ही जास्त पीठ घालून घ्यायचं. मला तेवढंच मी दाखवसाठी जरा घेतले. बघा, आता हे पीठ चाळून घेतले मैत्रिणी. ह्याच्यामध्ये किती पाहिजे तेवढं, जरा त्याचं टेस्ट किती लागते तेवढं मीठ घालायचं. हे बघा, अर्धा स्पून म्हणते ना, तेवढं अर्धा चमचे मी इथं मीठ घालून घेतले. आणि मैत्रिणी त्याच्यामध्ये आणि एक चमचे मैत्रिणी जरा तेल घालून घेते मी. मग तुमच्याकडे तूप असलं तर तूप घालून घ्या तुम्ही. हे बघा, हे सगळं असं मिक्स करायचं मैत्रिणी. आता बघा मैत्रिणी, हे पीठ मळून घेते मी. थोडं थोडं पाणी घालून ना मिक्स केल्यावर असं पीठ मळून घ्यायचं मैत्रिणी. ही बघा मैत्रिणी, मी एकच वाटे घेतले, 1 वाटे पीठ मळून घेतले. आता ह्याला 5 मिनटं ही व्हायला ठेवायचं. ते जरा 5 मिनटं त्याच्यावर झाकून ठेवायचं मैत्रिणी. हे बघा, आता मी त्याच्यावर 5 मिनटं झाकून ठेवते. मग नंतर इकडं ही 5 मिनटं ही होईपर्यंत पीठ, आता आपण इकडं साखरचा पाक करून घेऊया मैत्रिणी. बघा मैत्रिणी, त्याला लावायला पीठ पाहिजे. आता मी इकडं 1 चमचा तेवढं पीठ घालून घेते मी. आता 2 चमचे घालून घेतले आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेते मैत्रिणी. हे बघा, एवढं तेल घालून ते मी करायचं. बघा मैत्रिणी, असं 2 चमचे पीठ घेतले आणि 1 चमचे तेल घेतले. असं तेल पीठ घेऊन असं मिक्स करून ठेवलं मैत्रिणी. लावायला पाहिजे. आता तर बघा मैत्रिणी, साखरचं पाक करून घ्यायचं आहे. आता गॅस ऑन करूया. आता एक टोप ठेवते त्याच्यावर मैत्रिणी. हे बघा मैत्रिणी, आता मी आता 1 वाटी पीठ घेतलं ना मैत्रिणी. आता त्याच्यामध्ये अर्धा वाटी साखर घेते मी. हे बघा, अर्धा वाटी साखर घेते मैत्रिणी त्याला. आणि त्याला 1 कप पाणी घालायचं. अर्धा वाटी साखर घातले, अर्धा वाटी साखर घालायचं, पाणी घालायचं मैत्रिणी. सॉरी मैत्रिणी. आता हे ज्यानं आपण पाक करून घ्यायचं आहे मैत्रिणी. बघा मैत्रिणी, असं फिरायचं आहे. तर बघा मैत्रिणी, तिकडं साखरचं पाक रेडी झालेलं आहे. आता हे 5 मिनिट झाले. एवढंच घेतले पीठ मी मैत्रिणी. याच्यामध्ये तुम्हाला किती साईज पाहिजे तेवढं करून घ्यायचं.
याच्यामध्ये मी नुसतं 5 चपाती करून घेतले बारीक बारीक. म्हणजे लई बारीक झालं तर मैत्रिणी ती बरं होत नाही, जर जाड राहायला पाहिजे चपात्या. पण बारीक लटून घेते मैत्रिणी चपात्या. मी पीठ जरा धरले ना मैत्रिणी, एवढं बारीक बारीक होते. एवढं चपाती लटून घ्यायचं तुम्ही. बघा मैत्रिणी, आता हे एवढं लटून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये ना मागाशी मी मिक्स करून ठेवलेले पीठ आणि तेल हे लावून घ्यायचं आहे मैत्रिणी. असं सगळीकडं मीठ लावून घ्यायचं आहे मैत्रिणी. असं लावून घेतली. पण मी पीठ जरा जरा धरले ना, माझे चपात्या बारीक झाले. तुम्हाला मोठं पाहिजे असलं तर ते मोठं करून घेऊ शकता. असं लावून घेतलं आणि सगळं चपात्याला पण असंच लावून घेते मैत्रिणी. सॉरी मैत्रिणी, मला ते वर पीठ घालायचं म्हणून आठवणच नाही. आत्ता आठवण झाली, तुम्हाला सांगते. हे बघा, असं पीठ घालून घ्यायचं त्याच्यावर. पीठ घातल्यावर आणि एक चपाती ठेवते मैत्रिणी. हे बघा मैत्रिणी, सगळं 5 चपाती पूर्ण ठेवून असं पीठ लावून घेतले. मैत्रिणी असं झाले. हे ना असं घेऊन असं बारीक फोड करायचं मैत्रिणी. हे बघा, असं केल्यावर असंच फोल्ड करत आणि ते जरा पुढं तसंच पीठ घालत जायचं मैत्रिणी. हे बघा, असं झाले. हे बघा मैत्रिणी, आता अशी चाकू घेऊन तुम्हाला शेप केवढं पाहिजे तेवढं कट करून घ्यायचं मैत्रिणी. मी आता एवढं शेपमध्ये कट करून घ्यायला लागले. आता बघा मैत्रिणी, सगळं असं लटकून घेतलेलं आहे. इकडं बघा, तेल गरम करून ठेवलं मैत्रिणी, करायला ठेवलं. हे बघा,
त्याच्यामध्ये घालते बघा. जाऊ नये बाई. छान गोल्डन कलर येऊपर्यंत असं भाजून घ्यायचं मैत्रिणी. बघा मैत्रिणी, आता सगळं गोल्डन कलरला आली. आता जे साखरेचं पाक करून ठेवलं ना मैत्रिणी, त्याच्यामध्ये घालते बघा. बघा मैत्रिणी, एवढं राहिलेले ह्याच्यामध्ये घालते. आता बघा मैत्रिणी, असं पाकमध्ये घालून ना, साखरचं पाकमध्ये घालून ना 1-5 मिनटं सोडायचं मैत्रिणी. नंतर दाखवते मग ते. तर बघा मैत्रिणी, गोड गोड स्वीटचं खाजा रेडी झाले मैत्रिणी. बघा, हे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणी. आणि परत सांगते तुम्हाला, ही व्हिडिओ तुम्हाला आवडला तरी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि न्यू रेसिपी घेऊन तुमच्यासोबत येते मैत्रिणी. बाय मैत्रिणी.